नाम कसे घ्यावे, कोणत्या आसनात बसावे, हे प्रश्न खरं तर अनावश्यक आहेत. पेढा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. तसंच नाम कसेही घेतले तरी ते आपलं कार्य करतेच. बी कसेही पेरले तरी अंकुर वरच येतो. तसंच नाम माणसाला योग्य दिशेने नेतच. म्हणून कसेही करून नाम घ्यावे हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे. नामस्मरणासाठी आसनाला फार महत्त्व देऊ नये. श्वास जसा सहज व्हावा म्हणून देह आपोआप जुळून घेतो. तसंच नाम अखंड चालावे यासाठी जी बैठक सोयीची वाटेल ती ठेवावी. ध्येय एकच असावे. देहाकडे लक्ष जाऊन नामात खंड पडू नये. भगवंताच्या नामाला देहाची बंधने नाहीत, हेच त्याचे महात्म्य आहे. नाम निरुपाधिक आहे. आपण त्याला उपाधी लावू नयेत. उपाधी सुखदुःख देतात, पण नाम शुद्ध आनंद देते. शुद्ध भावना, निष्ठा आणि सततचे अनुसंधान यातच खरे समाधान आहे.